लोक जाब विचारतायत। शेकडो पत्र तुम्हाला दिली, किती वेळी फोन केले, तुम्ही फोन घेत नाही, आमचं काम करत नाही, तुमचा खासदार म्हणून आम्हाला उपयोग काय? एका बाजूला लोक जाब विचारतायत आणि दुसऱ्या बाजूला शिवाजीराव दादांचं स्वागत, जंगी स्वागत गावोगावी होतंय, गावोगावी हजारोच्या संख्येने लोक जमतात। हा मोठा फरक आहे। निसर्ग चक्रीवादळ आमच्या परिसरामध्ये आलं, अण्णा असतील, मी असेल, अध्यक्ष मॅडम असतील, आम्ही सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आमच्या परीनं लोकांच्या संपर्कात राहतो, वाडी वस्ती जातो, रस्त्यात देखील लोक आम्हाला काम सांगतात, पण हे महाशय इकडे फिरकले देखील नाही। मी तुम्हाला सांगतो, सकाळी मी शिव्यामध्ये 9:30 वाजता होतो, आमची शिव्याची नेते मंडळी या ठिकाणी आहे, अनेक घरं उद्ध्वस्त झालेली, आमचे तानाजी नवलेच्या कुटुंबातले लोक मृत्युमुखी पडलेले, आताचे खासदार फिरकले नाही, पण शिवाजी आढळराव दादा पाटील हे विद्यमान खासदार नाहीत, कुठल्या पदावर नाहीत, पण सकाळी 10 वाजता शिवाजी आढळराव पाटील भैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून किराणा किट घेऊन शिव्यामध्ये हजर होते, घरोघरी जाऊन लोकांना भेटत होते, अडचणी समजावून घेत होते। हा आताच्या खासदारांमध्ये दादामध्ये फरक आहे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, जे आपल्याला भेटलेच नाही, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी दिलीपांना फोन केल्यानंतर रिप्लाय आपल्याला देतात, आपलं काम मार्गी लावतात, हक्कानं गेल्यानंतर घरी भेटतात। शिवाजीराव दादा आढळराव पाटलांचा जनता दरबार दर रविवारी तुम्ही जा, दादांचा चेहरा दिसत नाही, एवढी लोक त्या ठिकाणी येतात, का लोक येतात? हक्कानं माणूस भेटतो, काम करतो, दादा बघत नाही पत्रिकेत माझं नाव वरे खाली फोटो आहे काय, लोकांनी बोलवलंय, कार्यकर्त्यांनी बोलवलंय, जातात सुखदुःखात, लोकांना भेटतात, काम करतात। आणि अलीकडच्या काळामध्ये एकनाथभाई शिंदे सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी शिवाजीदादांनी आणले, आपल्या परिसरामध्ये आणले। एका बाजूला दिलीप अण्णांनी अजितदादांच्या माध्यमातून निधी आणला, दुसऱ्या बाजूला एकनाथभाई शिंदेच्या माध्यमातून दादाने काम केलं, चंद्रकांतदादा पाटलांच्या माध्यमातून आम्ही आमच्या परिसरामध्ये मोठा निधी आणला। आता मी माझा निधी माझ्या गटाचा सांगत नाही भोसले साहेब, कारण माझ्यावर त्याच्यावर टीका होते की हे सगळे यांच्याच गटात पळवतात। आता ज्याने निवडून दिलं त्यांच्याबद्दल जाण नको ठेवायला, त्यांच्याशी प्रामाणिक नको राहिला, ज्याने मला निवडून दिलं त्यांच्याशी मी प्रामाणिक राहणार। दुसऱ्या बाजूला इथं खासदार येतील म्हणतात की अमुक गद्दार आहे, तमुक गद्दार आहे, त्यांनी 4-4 पक्ष बदलले, त्यांनी मतदारांशी गद्दारी केली। आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीत किती गोड भाषण करतो की आम्ही तुमची सेवा करू, तुम्हाला भेटू, तुमचं काम करू, आणि निवडून गेलं जर पसार झाला, एखादा सरपंचाला तुम्ही गावात सरपंच केला आणि तो जर 5 वर्ष तुम्हाला भेटलाच नाही, तर तुम्ही त्या सरपंचाला मतदान कराल का? घरी पाठवला त्या सरपंचाला। मग आता असा खासदार आपल्याला 5 वर्ष मिळाला, जे 5 वर्ष आपल्याकडे आले नाही, आपलं काही काम केलं नाही, आणि म्हणून जनता सुजाण आहे, जो मतदारांशी गद्दारी करतो, मतदारांची प्रतारणा करतो, मतदारांची जाणीव ठेवत नाही, गोरगरीब सामान्य माणसाने आशीर्वाद दिले त्याची जाण ठेवत नाही, कृतज्ञपणाने वागतो, त्याच्या पाठीमागे राहायचं। की ज्या माणसाला पराभव आल्यानंतर देखील एक शिवाजीदादा मोठे उद्योगपती आहेत, अमेरिकेत त्यांचा व्यवसाय आहे, पुणे मुंबईत त्यांची घरं आहेत, दिल्लीमध्ये त्या ठिकाणी एक वेगळं वलय त्यांचं आहे, पण हा माणूस थांबला नाही, रात्रंदिवस लोकांचं काम करतो, लोकांमध्ये फिरतो। आमच्या सारख्यांच्या अनेक कार्यक्रमात दादा आले, मागच्या वेळेला दादा या आमच्या पिंपरी पाईट गटामध्ये तुम्हाला जरी यश नाही मिळालं तर या गटामध्ये 1960 मताचं मताधिक्य आमच्या सगळ्या लोकांनी तुम्हाला दिलं, आणि तुम्ही त्या प्रकारे लोकांशी अतिशय चांगले वागला, आमच्या कार्यक्रमाला आला, संपर्कात राहिला।